आता बातमी नाशिकमधून आहे TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातली। या प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। 2022 ते 26 या कालावधीत पीडितेवर झालेल्या अत्याचाराची चार्जशीट समोर आली। यामध्ये आरोपीने अनेक गंभीर गुन्हे आणि धक्कादायक गोष्टी केल्याचं समोर आलंय। धर्मपरिवर्तनासाठी इस्लाम धर्माचं ॲप डाउनलोड करून दिलं होतं आणि पीडित तरुणीला जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतर केलं असा उल्लेख आरोपपत्रात आहे। तर निदा खानवर कोणकोणते आरोप करण्यात आले आहेत आपण पाहूया। कंपनीत मॅनेजर टीम लीडर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली। TCS मधील पुरुष तसंच महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर करण्याचा कट रचणं, धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप निदावर आहे। यासोबतच गुंगीचं औषध देऊन अत्याचारास मदत केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय। पीडितांना धमकावण्याचाही निदावर आरोप आहे। तर टार्गेट देऊन निदावर जबाबदारी सोपवल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तर इतर आरोपींवर काय काय आरोप आहेत तेही जाणून घेऊया। विवाहित असूनही पीडितेला विवाहाचं खोटं आश्वासन दिलं हा आरोप दानिश शेखवर आहे। चैनी वस्तू रोख रक्कम पीडितेकडनं वसूल केली। त्यासोबतच कलमा पठण न केल्यास कुटुंबियांवर जहन्नुममध्ये जाण्याची वेळ येईल असं धमकावलं। तर तौसिफ अत्तारवर कोणकोणते आरोप आहेत? पीडितेशी जवळीक साधण्याकरता ब्रेसलेट दिलं, दानिशशी असलेले प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देत शरीर संबंधांची मागणी केली, पीडितेशी अश्लील भाषेत बोलून पॅन्ट्रीमध्ये अश्लील वर्तन केल्याचा देखील आरोप तौसिफ अत्तारवर आहे। मलेशियात नोकरी लावण्याचंही आमिष दाखवलं।